सांगोल्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळते। कारण सांगोल्यामध्ये आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे यांनी धंड थोपटले असून यंदाच्या विधानसभेला ते इच्छुक असल्यामुळे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अडचणीमध्ये नक्कीच वाढ होणार आहे, अशा चर्चांना मोठं उधाण आलंय। सोलापूरच्या सांगोल्यात महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात दंड थोपटले। त्यामुळे आमदार शहाजी पाटील यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। महायुतीमध्ये सांगोल्याची जागा शिवसेनेकडे आहे। येथून पुन्हा शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी पाटील यांच्या विरोधात बंडाचं निशाण फडकावलंय। मागील 6 महिन्यांपासून दीपक साळुंखे यांनी मतदारसंघात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे। मैत्री खातर साळुंखेंनी शहाजी बापूंना मदत केली होती। 2019च्या निवडणुकीमध्ये दीपक साळुंखे यांनी पक्षाध्यक्ष झुगारून मैत्री खातर दीपक साळुंखे यांना आमदार शहाजी बापू पाटील यांना मतदान 2019च्या निवडणुकीमध्ये दीपक साळुंखे यांनी पक्षाचा आदेश झुगारून मैत्री खातर दीपक साळुंखे यांनी आमदार शहाजी बापू पाटील यांना मदत केली होती। त्यांच्या मदतीमुळे आमदार शहाजी पाटील केवळ 700 मतांच्या फरकाने निवडून आले। मागील निवडणुकीत केलेल्या मदतीची परतफेड म्हणून यावेळी शहाजी पाटील यांनी आपणाला मदत करावी अशी अपेक्षा साळुंखे यांनी वारंवार व्यक्त केली आहे। परंतु आमदार शहाजी पाटील दीपक साळुंखे यांना मदत करतील अशी शक्यता फारच कमी आहे। त्यामुळे एकंदरीतच या चित्रावरून महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि शहाजी बापूंच्या अडचणी सुद्धा वाढणार असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे।